नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत आपल्या सर्वांचं एव्हरीथिंग विथ शिवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या शासकीय वसतिगृहाची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आपल्या समोर सादर केला होता। त्यावेळेस आपणास कळविण्यात आले होते की ज्यावेळेस या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस आपणासमोर आम्ही येऊ आणि ही अर्ज प्रक्रिया कशी असेल या संदर्भात आपणासमोर एक व्हिडिओ सादर करू। तर विद्यार्थी मित्रांनो, आज 10वी या वर्गाचे निकाल लागले आणि 11वी मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। तर 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय वसतिगृहामध्ये ही अर्ज प्रक्रिया निशुल्क असून येथेच आपल्याला अर्ज मिळतात आणि तो लेखी अर्ज लिहून या ठिकाणी दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून हा अर्ज आपण सादर करायचा असतो। यामध्ये कागदपत्रांमध्ये जर विचार केला तर तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, तुमचे रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र हे बाबी खूप महत्त्वाच्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला तर त्या महाविद्यालयातील बोनाफाईड सर्टिफिकेट हे एकदम अत्यंत महत्त्वाचं कागद या ठिकाणी आपल्याला प्रवेशासाठी लागणार आहे। तर इतर ज्या कोर्सेसचा विचार केला तर उच्च शिक्षण आणि जसे की प्रोफेशनल कोर्सेस या संदर्भात विचार केला तर काही दिवसांमध्ये या प्रोफेशनल कोर्सेसची सुद्धा प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी 11वीला ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रवेश केलेला आहे तर त्यांनी त्वरित आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जे शासकीय वसतिगृह आहेत त्या वसतिगृहामध्ये जाऊन स्वतः लेखी अर्ज भरून हा आपला प्रवेश अर्ज सादर करायचा आहे। तर असेच व्हिडिओ आपल्या समोर आम्ही घेऊन येत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।